आज आमची 4 वर्षाची मुलगी शाळेत जाती, तिच्यावर बलात्कार होतोय. 4च वर्षाचं बाळ हो, चिमुकली. तिला अजून जग सुद्धा पूर्ण माहित नाही. आणि कोण करतोय? आपण. धर्म धोक्यात आहे, लक्षात असू द्या. माझा हिंदू धर्म लय पवित्र आहे आणि म्हणूनच माझ्या हिंदू धर्मावरती अनादी कालापासून हल्ले चालू आहेत. अनादी कालापासून हिंदू धर्म संपवण्यासाठी जगाच्या पाठीवरती इस्लाम राष्ट्र, मुस्लिम राष्ट्र, ख्रिश्चन राष्ट्र अतोनात प्रयत्न करतायत. लक्षात असू द्या. त्यांना 2050 पर्यंत जेवढा हिंदू धर्म संपवता येईल तेवढा संपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. लक्षात असू द्या. पण मीच तुम्हाला सांगतो, जगाच्या पाठीवरती एवढे हल्ले झापले आपली हिंदू धर्मावर, भारत देशावरती झाले. मी तुम्हाला ठामपणे सांगतो, जगाच्या पाठीवरती हिंदू धर्माला संपवण्यासाठी अजून कुणाची माय व्यालेली नाही. लक्षात असू द्या. अजिबात नाही. पण टाळ्या वाजून मोकळं झाला तुम्ही. पण हिंदू धर्माला कोण संपवू शकतो आणि हिंदू धर्माला धोका कुणापासून असेल? हिंदू धर्माला धोका आहे तो फक्त हिंदूंच्या पासूनच. हिंदू धर्माला आपण संपवू शकतो. लक्षात असू द्या. मी तुम्हाला सिद्ध करून देतो. हित सिद्ध करून देतो. लक्षात असू द्या. आपल्या तुळजापूरमध्ये मुस्लिम लोक आहेत का? हो म्हणा. असली तर तेवढं तरी बोला की आहेत. त्यांच्या सुशिक्षित लोक आहेत, शिकलेले लोक आहेत. त्यांच्यात किती शिकलेला माणूस असू द्या, किती शिकलेला माणूस असू द्या, दिवसातून तो 3 वेळा 4 वेळा 5 वेळा नमाज पठण करायला जातो. आणि किती सुशिक्षित झाला तरी 100% मुस्लिमांना त्यांच्या अल्लाहचं अस्तित्व 100% मान्य, 100%. पण आपल्या हिंदूंच्या मूर्ख अवलादी 50% सुशिक्षणला, आपल्या हिंदू धर्मातल्या 50% सुशिक्षित झालेल्या लोकांना आपल्या देव धर्माचं अस्तित्व मान्य नाही. संशोधन चालू आहे आपल्या लोकांचं. देव आहे का नाही ह्याच्यावर. कुणापासून धोका आहे? आपल्यापासून धोका आहे. लक्षात असू द्या. अजून तुम्हाला सांगतो, मुस्लिमांच्या का मी इथं मुस्लिमांचं उदाहरण देतोय म्हणजे हिंदू मुस्लिम दंगल घडवाय मी आलेलो नाही. पण जे चांगलं आहे त्याचा आदर केलाच पाहिजे. लक्षात असू द्या. जेवढे मुस्लिम भारतात राहतात, तिरंग्याला मनापासून सलाम करतात, भारत मातेला त्यांच्या हृदयामध्ये स्थान आहे, ते सगळे मुस्लिम आपल्या सख्या भावा एवढे जवळचे. लक्षात असू द्या. सख्या भावा एवढे त्यांच्यावर प्रेम करा. मुस्लिमांच्या मी सांगतोय का, आपल्याला लाज वाटली पाहिजे हिंदू म्हणून घेताना. मुस्लिमांच्या मस्जिदवरती एक हिंदी चित्रपटातलं गाणं वाजलेलं ऐकलं का? एक सिंगल. हिंदूंनो ऐकलंय का? ऐकलं नाही तुम्ही, ऐकणार पण नाही. लक्षात असू द्या. ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये एक हिंदी गाणं ऐकलेलं ऐकलंय का? एक हिंदूंनो एक गाणं ऐकलंय का? ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये हिंदी गाणं पिक्चर मधलं ऐकूच शकत नाही. पण आपल्या मूर्ख अवलादी आपल्या हिंदी चित्रपटातलं गाणं वाजल्याशिवाय माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक निघत नाही. कुणापासून धोका आहे? हिंदू धर्माला संपू शकतो आपणच. लक्षात असून द्या. मुस्लिम धर्माची मुलगी घ्या, भगिनी घ्या. आपली मुलगी मुस्लिम धर्माची कॉलेजला जाताना बघा, तिचं संपूर्ण अंग झाकलेलं आहे, कुठं अंग प्रदर्शन होत नाही. तिला विचारा, तुला टी शर्ट घालू वाटत नाही? तुला जीनची पॅन्ट घालू वाटत नाही? ती एकच उत्तर देईल, पहिल्यांदा माझ्या धर्माने दिलेली बंधनं मला पाळायच्यात आणि मग मी कशी दिसते ते सांगणार, मी जगाला दाखवणार. घेतला पाहिजे ना आदर्श? घेतला पाहिजे ना. आपलीच लोक, आपलीच भारतात राहणारी सगळे आपली लोक आहेत. मला सांगायचंय काय, जाग व्हा. तुम्हाला वाटत असेल तुळजापूरमध्ये आमची लय संख्या आहे, हिंदूंची लय संख्या आहे, झोपीत आहे तुम्ही, झोपीत. असं भारतामध्ये काय इलाका आहेत, ठिकाण आहेत, तिथं आपण हिंदूंचा भगवा झेंडा घेऊन जाऊ शकत नाही.
जाऊ शकत नाही. आत्ता मुंबईला आत्ता दुकानावनं किंवा कंपनीत बोर्ड बाहेरला आहे, इथं मराठी बोलणाऱ्याला नोकरी नाही. महाराष्ट्राची मुंबई आहे. कुठल्या झोपीत आहे तुम्ही? त्यांनी त्यांच्या धर्माचे बंधनं पाळतात ना, आपण का आपल्या धर्माचे बंधनं पाळू शकत नाही? ऐका, टाळ्या वाजवू नका तुम्ही. बिंबीचे देटा बसणं बॉम्बाल तुम्ही. मुस्लिम धर्मामध्ये नमाज पठण करायला गेलं, नमाज पठण करायला त्यांच्यात किती पैसेवाला असू द्या आणि किती गरीब असू द्या, एका रेषेमध्ये सगळे बसलेले असतात, एका रेषेमध्ये भेदभाव नाही. आणि आपली हिंदूंच्या अवलादी हिथं धर्म मंडपामध्ये दारू पिऊन आल्यात. ह्याच्यापेक्षा वाईट काय? ह्याच्यापेक्षा वाईट काय? त्या धर्म धोक्यात आहे, जाग होण्याची गरज आहे. आता हिथंच सांगितलं मी, सगळी एका रेषेत बसलेले असतात नमाज पठण करायला. नमाज पठण करायला कार्यकर्त्यांनी का खुर्च्या मांडल्या असतील? ह्याला आबा, आपण हिंदू आहे ना, हिंदूंचा कार्यक्रम आहे ना, का खुर्च्या टाकल्या असतील? ह्या देवाने हातपाय मजबूत दिलेत ना आपल्याला. ठीक आहे ना, एखादा म्हातारा माणूस आहे, मणक्यात गेलाय, त्याचा गुडघा दुखतोय, बसता येत नाही. म्हातारी आजी आमची आहे वयस्कर, तिला बसता येत नाही, ठीक आहे, खुर्चीवर बसून द्या. पण भगवंताने एवढं धड धाकट शरीर दिलंय तरी खुर्च्या. खुर्ची सवय चांगली नाही हा. लय हानाहानी होती खुर्चीसाठी. खुर्ची सवय लागून घेऊ नका. मला सांगायचंय, आपला धर्म आपण जपला पाहिजे, लक्षात असू द्या. अहो, माझ्या धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी माझ्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस मरण यातना सहन केल्यात. मरण यातना रोज एक अवयव काढला जातो. तर रोज औरंगजेबाच्या 3च मागण्या होत्या. पहिली मागणी होती, हिंदू धर्म सोड आणि आमचा इस्लाम स्वीकार कर, सोडून दे तू जिवंत. माझा राजा म्हणला, अरे मेलो तरी चालेल, पण माझ्या धर्मासाठी मरील. काय राजाची ताकद असो. दुसरा प्रश्न होता, माझ्या बाजूचे कोणकोणते सरदार तुला फितूर झालेत तेवढे सांग. त्यांनी सांगितलं, मेलो तरी चालेल, पण ही गद्दारी आमच्या रक्तात नाही. आणि तिसरा सवाल होता, स्वराज्याचा सगळा खजिना कुठं लपून ठेवला एवढं सांग, जिवंत सोडून देतो. तिन्ही गोष्टी मान्य केल्या नाहीत माझ्या शंभू राजाने. तिन्ही 40 दिवस थोड्या यातना सहन केल्या असेल का? थोड्या. आणि आपण त्यांचे वंशज आहोत, लक्षात असू द्या. त्यांच्या विचाराचं वार, त्यांच्या विचाराचं रक्त आपल्या अंगामध्ये खेळतंय. आपण बुजदिल असावा. अफजल खान ह्याच मार्गे चालला होता शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी, आणि इथंच पहिल्यांदा आघात घेतला होता. आणि आपल्याच पूर्वजांनी माझ्या भवानी मातेला लपवून ठेवलं होतं, त्या आसुराचं घाव तिच्यावर पडू नाहीत म्हणून. ही तरी माहिती का तुम्हाला? तुळजापूरचंच आहे का तुम्ही? का देवाला आला इकडे फिरायला? बरोबर आहे ना? आपला धर्म जपला पाहिजे, लक्षात असू द्या. आणि आपण सावध होण्याची गरज आहे, सावध. आणि महत्वाची माझ्या माय बावल्यांची जबाबदारी लक्षात असू द्या. तुम्ही आई आहात कुणाची तरी, आपली मुलं घडवण्याची ताकद तुमची, लक्षात असू द्या. ताकद. तुम्ही ती टीव्ही मोबाईल त्याचा पेट करावायच, राखेल वाता त्याच्या ढाणा द्या पिटून. तुमची मुलगी शाळेतनं 5 वाजता सुटली. ट्युशनवरनं येताना तिला घरी यायला 6:30 वाजल्या. घरी यायला तोपर्यंत तुमची कामं काय चाललेली असते माहिती आहेत का? काय 7ला पहिली मालिका चालू होती, त्याच्यात सगळा स्वयंपाक उरकला पाहिजे, जेणेकरून 7ला बसल्यावर 9 वाजेपर्यंत उठाव लागू नाही. बरोबर आहे ना? आया लक्षात असू द्या. मला सांगा, तुम्ही टीव्हीच्या पुढे बसल्यावर तुमचं लेकरू अभ्यास खोलीत बसल? जिथं आई बसली तिथंच येऊन बघेल ना, टीव्हीच बघेल ना. बरं, टीव्हीचा विषय तरी सांगा ना, मालिकेचा विषय तरी सांगा ना. मी रोज त्याच मालिकेत काम करतोय. काय विषय सांगा ना. पहिला विषय आहे
सुननी सासूची कशी जिरवली, नंदने भाऊजाईची कशी जिरवली, आणि तिसरा विषय प्रेम प्रकरण. आपलं बाळ आहे ते लेवलचं, आपलं चिमणी एवढ्या मोठी झाली काय विषय घेण्यासारखा आहेत का? त्यामुळं ह्या वयामध्ये तुम्ही तुमच्या मुलीची मैत्रीण झालं पाहिजे, मैत्रीण लक्षात असू द्या. आज 17 वर्षाच्या मुली तुमच्याकडे हट्ट केला, तुम्ही मोबाईल घेऊन देता आणि मोबाईलमुळं मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. 17 वर्षाची अज्ञान मुलगी बाप्पाच्या डोळ्यात डोळं घालून सांगते, पप्पा मी केलं तर ह्याच्यावरच लग्न करेल, नाही तर जीवन संपवीन. सावध होण्याची गरज आहे ना, तर आपला सप्ताह सार्थकी लागल. नुसतं यायचं जायचं चिंतन ऐकायचं काही उपयोग होणार नाही. आणि सगळ्या मी झुंजार हनुमान मंडळाला सांगतोय, झुंजार हनुमान मंडळ आबा कुठे आहेत, कार्यकर्ते आहेत का? गेली मला इथं गुतून नाहीत ना गेली. आबा शिवजयंती असते का? शिवजयंती असते का? शिवजयंतीला डीजे असतो का? असतो ना. आबा तुमच्या सगळ्या मंडळाच्या मी कार्यकर्त्यांच्या पायावर डोकं ठेवून सांगतो, डोकं एकच विनंती माझी, एकच विनंती. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 50 वर्षाचं आयुष्य जगले. किती? 50 वर्षाचं. त्यांच्या जीवनात आपल्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये एकही क्षण त्यांनी आनंदाचा घेतला नाही, लक्षात असू द्या. 16व्या वर्षाची माझ्या शिवरायांच्या मागं मरण लागलं, ते वयाच्या 50व्या वर्षापर्यंत. जन्मापासून माझ्या शंभूराजांच्या पाठीला मरण लागलं, ते वयाच्या 32व्या वर्षीपर्यंत मरणाने पाठ सोडले नाही, केवळ आपल्यासाठी. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला जयंती साजरी करायची ना, त्या डीजेचा पेट करा आणि पालखीत त्यांची मिरवणूक आख्या तुळजापूरमधनं काढा. डीजे बंद करा, नाही तर करू नका जयंती. त्यांनी जयंती करावी म्हणून आयुष्य खर्च केलं नाही, लक्ष कोणत्याच महापुरुषांनी लक्षात असू द्या. कमीत कमी त्यांचा अपमान होईल एवढं तरी वागू नका. कारण डीजे आला की निम्मी पोरं दारू पेलेली असणार आहे, ती निम्मी पोरं. नाबा करा, बदल करता आला तर करा. मी हात जोडून सांगतो, आपल्या धर्माचं आपल्याला पालन करायचंय. आपण हिंदूही आणि आपण लय अडचणीत आहे, लक्षात असू द्या, लय अडचणीत आहे. मी आबा तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. शिवाजी महाराजांची मिरवणूक काढल्यानंतर जेवढ्या पुरुष मिरवणुकीला असत्या तेवढ्या मायमावल्या असतात का? माझ्या असतात का? अहो असता का? तुम्ही असता का? अहो असता का? नसता का? माहिती का आबा? आबा का माहिती का? त्यांचा माझ्या राजांच्या वरती विश्वास आहे, पण राजांच्या कार्यकर्त्यांच्या विश्वास नाही, लक्षात असू द्या. कार्यकर्ता कधी डीजेचं कुठलं गाणं फिरवेल, त्यामुळे त्या म्हणतात आपलं घरीच बरं. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आपल्या पुरुषांच्या संख्येने ह्या सुद्धा उपस्थित राहिल्या पाहिजेत. त्यासाठी त्यांच्या मनामध्ये आपल्याला विश्वास निर्माण केला पाहिजे, विश्वास. तर तुमची शिवजयंती, शंभू जयंती सार्थकी लागली, ध्यानात असू द्या. नाही तर संपायला उशीर लागणार नाही. आपण माणूस म्हणून जन्माला आलोय, माणसासारखं वागलं पाहिजे. नुसत्या धर्माव मी 5 तास तुम्हाला उठून देणार नाही. हाय असंच बापू, काय नाव राहू द्या, मरून द्या चाकर. बापू एक आल्यापासून माझी काळजी घेतात, मी मरतोय का काय, इथं पेटलंय मशीन, ऐका. आणि तुम्हाला सांगतो तुमचं वय किती दादा? हां, तुमचं 42, तुमचं 35, तुमचं 43. बायका आहेत का? लग्न झाल्यात का? आहेत का? आहेत ना? मुलं 3 मुलं, मुली मुलं 3 आहेत. मला सांगा, एसटी ड्रायव्हर गाडी चालवतोय, तो दारू प्यालाय. माग जी प्रवासी आहेत ती कुणाची जेव्हा गाडीत बसल्यात, गाडीत कुणाची जेव्हा बसल्यात, ऐकावर का? दारू पिणारी सगळी. आता ह्यांना वाटलं असेल आबा हीच पिऊन असतं सारखं, त्यामुळे आपण पिलो म्हणून. अजिबात नाही बेट्यानो, मी परिचं खाण बी बडी खात नाही जेवल्या पुढं. बोला, ऐका.
ऐका, तुम्ही मी सांगेल तेवढंच ऐकायचं. तुम्ही एपिसोड बनवलं, मी पैसे कमावलं. ऐका ऐका ऐका. एसटी ड्रायव्हर 10 रुपयाला आहे, तो एसटी चालवतोय. मागचं पॅसेंजर कुणाच्या जेवण जास्त आहे बोला बरं का. तुम्ही थोबाडीत मारून घेऊ का माझ्या? हां घेऊ. ड्रायव्हरच्या बरोबर आहे. त्यांनी गाडी झाडाला धडकवली किंवा दरीत पलटी केली. मस्ती कुणाची होती? ड्रायव्हरची. मागच्या पॅसेंजरचा काय दोष आहे हो? त्यांनी काय गुन्हा केलाय? त्यांनी काय पाप केलंय? तसं तसं राजांनो, आपलं घर हे एसटी आणि ते एसटीचा ड्रायव्हर आपण आहे आणि त्यातली प्रवासी आपली पत्नी असेल, आपली मुलगी असेल, मुलं असतील, ते आपल्या जीवावर निवांत बसून आहेत. लक्षात असू द्या, बिंदास्त झोपतात का? माझा बाप आहे ना, तोपर्यंत मला कसलीच अडचण येणार नाही. तुमच्या जीवावरती निवांत बसलेले आहेत. पण तुमची मस्ती जिरवण्यासाठी किंवा हाऊस पूर्ण करण्यासाठी तुम्ही गुन्हा करता आणि बिचाऱ्यांना शिक्षा भोगावं लागतो. तुम्ही प्याला ना, 5 वर्षात तुम्ही पुढच्या 5व्या वर्षाच्या सप्त्याला नसणार. लिव्हर फुटणार, तुम्ही धडकून मारणार, काहीतरी होणार. बर, तुमची हाऊस पूर्ण करण्यासाठी तुम्ही मेला, पण तुमच्या पत्नीने उभं आयुष्य बिना कुंकाचं राहावं लागेल का नाही तिला? तुमच्या लेकरांना तुमची गरज आहे ना. लाजा वाटून द्या ना 10 रुपया येणारी वायच. तुमचं बाळ रोज वाट बघतंय, माझे पप्पा आता येतील. आत्ता इतकी प्रेम करतात तो तुमच्यावर. तुमच्या पाया पडून सांगतो, त्या लेकरांसाठी तरी नका 10 रुपये परत नाही दे. आणि तुम्ही मेला ना, 42-35 वय मेला ना, तुमच्या पत्नीकडे कुणीच चांगल्या नजरेने बघणार नाही. लक्षात असू द्या. ती सांगती माझा कसा असू द्या पण जिवंत पाहिजे. आणि तुम्ही बिनला जगत 10 रुपयात आहे. 10 रुपयात आहे. दारू पिऊ नका. प्याणार होई प्या, बेकारी करे ना मी. आणि मी जर पिलो ना, सगळ्याचा किडाची जराव तुम्ही. लक्षात असू द्या. मला सांगायचंय काय, आपलं आयुष्य थोडे, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बदल करायचा आहे. लक्षात असू द्या. माणूस म्हणून जन्माला आलोय, माणूस म्हणून मरायचं नाही. काहीतरी माग पदवी लागली पाहिजे. मग येणाऱ्या माणसं अशी की कुत्र्यासारखी जन्माला येते, कुत्र्यासारखी मरतात. जनावरांच्या मारण्याचा जन्माचा कोणी हिशोब ठेवतो का? मग आपलं जर जनावरासारखं जगणं असेल, आपल्या जगण्याचा कोणी हिशोब ठेवणार नाही, जन्माचा ठेवणार नाही, आणि मृत्यूचा सुद्धा कोणी हिशोब ठेवणार नाही. कुणीतरी ध्यानात ठेवावं. असं मराला का? चालताना असं चाला. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्याला नमस्कार घातला पाहिजे. बसताना असं बसा, 4 लोक आपल्या जवळ येऊन बसली पाहिजेत. आणि मरताना असं मारा, ज्याला कळेल त्याच्या डोळ्याच्या कडावाल्या झाल्या पाहिजेत. इतकं चांगलं जीवन जगलं पाहिजे, इतकं चांगलं. मला काय म्हणायचंय, आपल्या आयुष्यात काहीतरी पदवी लागली पाहिजे. पदवी. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आला, गरीब कुटुंबात जन्माला आला, गरीब आई बापाच्या पोटी जन्म घेतला. तुमचं काय पाप आहे? तुम्ही काय गुन्हा केलाय का गुन्हा? केलाय का गुन्हा? तुमचं पाप नाही, तुमचा गुन्हा नाही. गरीब म्हणून जन्माला आला, तुमचा गुन्हा नाही. पण जर गरीब म्हणून मेला तर हे मात्र तुमचा गुन्हा आहे. लक्षात असू द्या, हे तुमचा गुन्हा आहे. मग आयुष्यात बदल काय करायचा आहे? बदल आपल्याला ह्या नरदेहाचा आधार घेऊन आपल्याला काय होता येतं? आपल्याला माळकरी होता येतं. माणूस होता, माळकरी पदवी लागली. कोण होता? माळकरी होता. एवढंच नाही, वारकरी होता येतं. एवढंच नाही, संत होता येतं. एवढंच नाही, देव सुद्धा होता येतं. देव कुठे? देव हित तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये देव आहे. लक्षात असू द्या. फक्त शोधला पाहिजे, त्याचं स्थान फिक्स आहे. लक्षात असू द्या. देव आहे, देव आहे, देव आहे.
हृदयामध्ये आहे, लक्षात असू द्या. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. का अनुभूती येत नाही? का अनुभूती येत नाही? सगळ्या महिलांना प्रश्न विचारतो, सगळ्या मायमावल्यांना प्रश्न विचारतो. तूप तूप कशात आहे? कपाटात. मग दुधात आहे. दुधात आहे म्हणजे सावध आहे तुम्ही. दूध तूप दुधात आहे, लोणी दुधात आहे, बरोबर आहे. आता तुमच्या पुढं मी 5 लिटरचं बघुलं ठेवलं. काय म्हणते तिकडे बघुलं का? काय पातीलं 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 ठेवलं आणि त्याच्यात 5 लिटर दूध ओतलं आणि तुम्हाला म्हणलं ह्यातलं तूप दाखवा. दाखवता येईल का? येईल का? दाखवता येणार? त्याच्यात नाही का? नाही का? आहे पण दाखवता का येत नाही? जर त्यातलं तूप बघायचं असेल तर त्याचं मंथन करावं लागेल, बरोबर आहे ना? मंथन. तसं प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे, देव आहे, पण तो बघायचा म्हणलं त्याचं मंथन करावं लागेल. मंथोनी नवनीता तैसे ज्ञानंता वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग, ओ वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. मंतोनी नवनीता तैसे ज्ञानंता, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग, सांडे मार्ग. तुझे नवनी तात सगे आनंदा, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग.